घटक आहे. 1982 ची निवृत्ती वेतन योजना आपल्याला मिळावी यासाठी आपण कार्यरत आहोत. महासंघाने 2014 पासून जेव्हापासून आपण आंदोलनाला सुरुवात केली त्या दिवसापासून 1 नोव्हेंबर 2005च्या पूर्वी लागलेल्या लोकांना आणि नंतरच्या लोकांसाठी सुद्धा जुनी पेन्शन योजना मिळावी या संदर्भामध्ये सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला आणि आंदोलनाला अल्पशा काहीतरी प्रमाणात का होईना यश आलं आणि त्या यशाचे दोन घटक म्हणजे आपल्याला कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युइटी मिळाली. अजूनही लढा कायम आहे, तो म्हणजे ओपीएस साठीच. ओल्ड पेन्शन स्कीम आपल्याला तीच मिळावी या संदर्भात आजही आपली आग्रही भूमिका आहे की आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी. आता प्रश्न उरलेला आहे की सरकारने आपल्याला एनपीएस धारकांना अल्टिमेटम दिला होता. अल्टिमेटम हा दिला होता की त्यांनी आपल्याला BR काढलेला होता. 20 म्हणजे 20 सप्टेंबर 2024 ला एक शासनादेश काढला. त्या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदे सर असताना मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यात त्यांनी कबूल केलं होतं की आम्ही जशीची तशी 1982 ची योजना देऊ शकत नाही, परंतु तशा प्रकारची वेतनाच्या शेवटच्या वेतनाच्या बेसिकच्या 50% पेन्शन मिळणारी खात्रीलायक पेन्शन योजना आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आणि त्यावेळच्या ज्या वाटाघाटी झाल्या त्या वाटाघाटीच्या आधारावर 20/9/2024 ला महाराष्ट्र शासनाने एक शासनादेश काढलेला होता आणि ही पेन्शन योजनेच्या अटी लागू करण्याच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वित्त विभागाला प्रतिनिधी म्हणून नेमलं आणि तो वित्त विभागाचा GR 20/9/2024 आला. 20/9/2024 मध्ये आपल्या समोर आता जीपीएस हा घटक एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ते अनाऊन्स करताना गॅरंटेड पेन्शन स्कीम अशा नावाने अनाऊन्स केलं होतं. पण नंतरच्या काळामध्ये त्यावर कुठल्याही प्रकारचा GR आला नाही किंवा कुठलंही परिपत्रक आलं नाही किंवा कुठल्याही प्रकारची त्यावर म्हणजे लेखी काही टिप्पणी झाली नाही. आणि मग ते जीपीएसला त्यांनी एनपीएसच्या संदर्भात यूपीएस नावाची जी एक योजना केंद्र शासनाने 24/8/24 म्हणजे 24 ऑगस्ट 2024 ला जाहीर केली. आणि या 24/8/24च्या योजनेला ग्राह्य करून महाराष्ट्र शासनाने 20/9/2024 रोजी रिवाइज असा शब्द वापरलेला आहे. रिवाइज नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे आता आपल्या समोर नॅशनल पेन्शन स्कीम राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली जी जुनी होती ना त्याला प्रणाली हा शब्द वापरलेला आहे. राष्ट्रीय निवृत्ती स्कीम आहे ती नॅशनल पेन्शन स्कीम, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली. आता जी लागू केलेली आहे ती रिवाइज नॅशनल पेन्शन स्कीम आहे आणि या ठिकाणी त्याला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना असा शब्द वापरलेला आहे. आणि तिसरा घटक वापरलेला युनिफाईड पेन्शन स्कीम, एकीकृत निवृत्ती वेतन योजना. केंद्राप्रमाणे जे लाभ असेल ते लाभाच्या बाबत राज्यांनाही तशा प्रकारचा स्वीकार करते आहे अशा प्रकारचे या 20/9/2024 यामध्ये नमूद करण्यात आलं. याचे काही कंडिशन्स टाकलेले आहेत या 20/9/2024 याच्यात. पहिले शासनाच्या कंडिशन्स आहेत, त्यानंतर परिशिष्ट अ ज्याला शेड्यूल ए जोडलेला आहे आणि यूपीएसच्या संदर्भात शेड्यूल बी जोडलेला आहे. शेड्यूल ए आणि शेड्यूल बी या दोन घटकांचा विचार करून या योजनेच्या कंडिशन्स काय असेल त्याचा आपण आता या ठिकाणी विचार करणार. संघटनेची मी पहिला शब्द सांगितलेला आहे, संघटनेची महासंघाची लढाई जी आहे ती ओपीएस साठी आहे. परंतु हा सारा प्रपंच आपण का करतो आहे तर आपल्यावर एक कंडिशन लागलेली आहे की तुम्हाला एकतर या 3 पैकी एक ऑप्शन द्यावं लागेल. जर तुम्ही ऑप्शन दिलं नाही म्हणजे आपल्याला ही अट होती 31/3/2025 आता वाढवून मिळाली 2026. जर तुम्ही हे ऑप्शन दिलं नाही तर तुम्ही ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट तुम्ही याच्यामध्ये जाणार, एनपीएस मध्ये जाणार. अशा प्रकारची ती योजना या ठिकाणी राबविण्यात येणार आहे अशा प्रकार मांडलं गेलेलं होतं. तर रिवाइज एनपीएस सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 1/3/2024 पासून महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे. यूपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम केंद्र शासनाची 24/8/24 जी घोषित केलेली आहे ती एकीकृत निवृत्ती वेतन योजना महाराष्ट्र शासन जशीच्या तशी स्वीकारण्यास मंजुरी देत आहे. या कंडिशन्स आहेत, थोड्याशा कंडिशन आपण ऐकू आणि त्याच्यानंतरच आपल्याला या कंडिशनवर आधारित पुढे जावं लागणार आहे. एनपीएस कर्मचाऱ्यांना 2 पैकी एका योजनेत सहभागी व्हावे लागेल. यासाठी त्यांना आता सध्या 31/3/2026 पर्यंतचा
वन टाइम ऑप्शन, एक वेळचा विकल्प द्यावा लागेल आणि तो विकल्प सध्याच्या घडीला जो आपल्याला 25 जी आली होती तोही कुठे आपल्याला पे युनिटला सादर करावायचा नव्हता, तो आपल्या कार्यालय प्रमुखाकडे 31/3/2025 पर्यंत द्यायचा होता. रिवाइज एनपीएस ऑप्शन दिलेल्या कर्मचाऱ्याला म्हणजे RNPS ऑप्शन दिलेल्या कर्मचाऱ्याला जर त्याला असं वाटलं तर त्याला युपीएस मध्ये सुद्धा विकल्प देता येईल. त्याचा दिनांक आजही तो कायम आहे 31/3/2027. किंवा जर शासनाने त्याच्या एसओपी जाहीर केल्या, एसओपी जाहीर केली म्हणजे युपीएसच्या संदर्भात किंवा एनपीएसच्या संदर्भात अजून एसओपी आलेली नाहीये, पण त्याची एसओपी सादर केल्यास, एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ही सादर केल्यास त्या तारखेपर्यंत देता येईल. केंद्र शासनाच्या युपीएस मधील बदल नंतरच्या काळात, हे वाक्य मात्र लक्षात घ्या. या बदलामधला केंद्र जर समजा एखाद्या गृहस्थानी आपल्या कर्मचाऱ्यांनी, महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांनी म्हणा किंवा शिक्षकांनी केंद्र शासनाच्या युपीएस मधील जर आपण युपीएस स्वीकारलं तर युपीएस मधील बदल नंतरच्या काळात राज्य कर्मचाऱ्यांना जसेचे तसे लागू होणार नाही. म्हणजे केंद्रामध्ये डीए वाढला किंवा केंद्रामध्ये जर ग्रॅज्युएटी वाढली तर ती वाढलेली ग्रॅज्युएटी जशीची तशी महाराष्ट्र राज्याच्या कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही. हे ऑलरेडी 20/9/2024 GR मध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ की महाराष्ट्र शासन जसं काम करेल त्याप्रमाणे तुम्ही युपीएस जरी स्वीकारलं तरी त्याप्रमाणे प्रोसीड करावं लागेल. वरील पैकी 2 योजना यांचा विकल्प न देणारे कर्मचारी, मी आताच बोललो की 31/3/25 जुनं होतं, आता 31/3/26 नंतर बाय डिफॉल्ट तुम्ही त्या एनपीएस योजनेमध्ये समाविष्ट होणार. 31/3/26 नंतर एनपीएस मध्ये बघा आता, म्हणजे पुढच्या वर्षी आहे आता, 31/3/26 नंतर एनपीएस मध्ये असलेल्या कर्मचाऱ्याला, ज्याने ऑप्शन दिलं नाही तो एनपीएस मध्येच आहे, तर 26 नंतर एनपीएस मध्ये असलेल्या कर्मचाऱ्याला रिवाइज एनपीएस मध्ये किंवा यूपीएस मध्ये जाता येणार नाही. म्हणजे जर एनपीएस मध्ये कर्मचारी थांबला असेल तर 31/3/26 नंतर, म्हणजे पुढच्या वर्षाचा, या वर्षी होता 25, आता पुढच्या वर्षीचं बोलतो आहे 26 नंतर आपल्याला RNPS मध्ये किंवा आपल्याला युपीएस मध्ये जाता येणार नाही. अशा प्रकारची कंडिशन्स टाकून आहेत. यामध्ये शेड्यूल ए मध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना शेड्यूल ए मध्ये, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना या शेड्यूल ए मध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत. त्या तरतुदी महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यानंतर पुढचा घटक RNPS, रिवाइज एनपीएस चा विकल्प दिल्यास त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या या झालेल्या बैठकांमध्ये, म्हणजे राज्य कर्मचारी महासंघ आणि त्याचबरोबर त्याला म्हणताय ते काटकर साहेबांचा जो म्हणजे IPS अधिकारी आणि जो त्यांचा संघ आहे, यांच्या याच्यात जी काही झालेली बोलणी होती त्या बोलणीमध्ये या अटी नमूद करण्यात आलेल्या होत्या. आणि त्या आधारावर 20/9/2024 RNPS चा विकल्प दिल्यास शेवटच्या वेतनाच्या बेसिकच्या 50% इतके निवृत्ती वेतन प्लस निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन प्लस त्यावरील तत्कालीन महागाई भत्ता देय राहील. म्हणजे या ठिकाणी कबूल केलं RNPS चा जर आपण स्वीकार केला तर आपलं जे शेवट रिटायरमेंटच्या डेटला जे बेसिक होतं आपल्या त्या बेसिकच्या 50% आणि त्यावेळेस जो डीए असेल तो डीए असं मिळून आपलं पेन्शन निश्चित होईल. सेकंड पॉइंट होता कुटुंब निवृत्ती वेतन फॅमिली पेन्शन स्कीम, शेवटच्या वेतनाच्या 60% प्लस त्यावरील महागाई वाढ. हे जे शेवटच्या वेतनाच्या 60% असा शब्द वापरलेला आहे, बी केअरफुली. शेवटच्या वेतनाच्या म्हणजे जो माणूस, ज्या कर्मचाऱ्याला RNPS लागू झाला आणि तो ऑफ झाला त्या दिवशी जे बेसिक होतं त्या बेसिकच्या शेवटच्या वेतनाच्या म्हणजे त्या बेसिकच्या 60% प्लस त्यावरील डीए लागू राहील. या शासन निर्णयापूर्वी एनपीएस मध्ये लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यास किंवा निवृत्तीनंतर 29/2/2024 म्हणजे मागचं वर्ष एनपीएस प्रमाणेच लाभ मिळेल. 1 मार्च 25 पासून आता 26 होईल. एनपीएस चा विकल्प देणाऱ्या निवृत्ती वेतन धारकास नंतर निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहील. म्हणजे आता 26च्या नंतर हे अनुज्ञेय राहील. या योजनेचा म्हणजे RNPS, ज्याला आता खोपकर सरांनी याला ओल्ड जीपीएस असा शब्द वापरला होता, या योजनेचा RNPS रिवाइज नॅशनल पेन्शन स्कीम, या योजनेचा सेवा कालावधी गणना प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी असेल.
म्हणजे जिथून आपली कॉन्ट्रीब्युशन असेल डीसीपीएस चं कॉन्ट्रीब्युशन राज्य कर्मचाऱ्यांना 2005च्या नंतर 2006 पासूनच लागू झालं, परंतु आपल्या शिक्षकांच्या लढाया सुरू होत्या. त्यानंतर लढाई म्हणजे आपण त्या संदर्भात भांडत होतो, जुन्या पेन्शनच्या संदर्भात भांडत होतो, म्हणून आपण 2011 पर्यंत, कारण 29/11/2010 ला महाराष्ट्र शासनाने शासनादेश काढला आणि त्यांनी सांगितलं की 1 नोव्हेंबर 2005च्या नंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू राहणार नाही, म्हणून आपण 11 पर्यंत डीसीपीएस कापलंच नाही. आणि त्यामुळे सेवा कालावधी गणना हा प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी असेल हे लक्षात घ्यायचं. ज्या कालावधीचे अंशदान कर्मचाऱ्यांना, कोणाचा तरी एक माईक सुरू आहे, प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी माईक बंद करावा. ज्या कालावधीचे अंशदान कर्मचाऱ्याने न भरल्यास किंवा वेतनातून कपात झाली नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासह 10% भरल्यास तो काळ सेवा कालावधी म्हणून गणला जाईल. म्हणजे जर नसेल भरलं तरी त्याला भरता येईल, परंतु जेवढा काळ गॅप गेलेली आहे तेवढ्या काळाचा येणारा अमाऊंट प्लस त्यावरील 10% व्याजासह ती अमाऊंट भरावी लागेल, तर त्याची गणना त्यामध्ये केली जाईल. या योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्याला म्हणजे कोणाचा RNPS और UPS या योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्याला यापूर्वीच्या NPS मध्ये असलेल्या संचित निधीमधून, म्हणजे आता आपला पैसा NPS मध्ये जमा आहे, तर या NPS मध्ये असलेल्या संचित निधीमधून कोणत्याही कारणास्तव रक्कम काढता येणार नाही. आता जर आपण RNPS किंवा UPS चा विकल्प दिल्यास आपल्याला त्यातून कोणतीही रक्कम काढता येणार नाही. समजा यापूर्वी रक्कम काढली असल्यास ही रक्कम 10% व्याजासह भरावी लागेल, त्याशिवाय तुम्ही निवृत्ती वेतनास अनुज्ञेय राहणार नाही. म्हणजे आपल्याला जर RNPS किंवा UPS आपण स्वीकारलं, परंतु याच्या अगोदर आपण सर्व्हिस होत असताना आपण NPS च्या अकाउंट मधून काही जर रक्कम काढली असेल तर ती रक्कम तुम्हाला 10% व्याजासह भरावी लागेल, तेव्हाच आपल्याला RNPS किंवा UPS अनुज्ञेय होईल. कर्मचारी सेवा कालावधी म्हणजे कर्मचारी सेवा कालावधी कमीत कमी 20 वर्ष असावी. म्हणजे अहर्ताकारी सेवा असं त्यांना म्हटलेलं आहे. अहर्ता क्वालिफाईंग सर्व्हिस ही 20 वर्ष असावी. त्या म्हणजेच याचा अर्थ कपात अंशदान हे 20 वर्षाचं असावं, तरच 50% निवृत्ती वेतन अनुज्ञेय होईल. कर्मचाऱ्याची सेवा 20 वर्षापेक्षा कमी, हा मुद्दा महत्वाचा आहे. समजा एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा 20 वर्षापेक्षा कमी व 10 वर्षापेक्षा जास्त झाली असल्यास निवृत्ती वेतन त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या कालावधी प्रमाणात निवृत्ती वेतन अनुज्ञेय होईल. म्हणजे मिनिमम 20 इयर्स पाहिजेच. 20 इयर्स म्हणजे 240 महिने. पण समजा एखाद्या कर्मचाऱ्याला 15च वर्ष झाले अंशदान कापून, तर त्या ठिकाणी जे गणना सूत्र आहे 15 वर्ष म्हणजे 180 महिने आणि इसेन्शियल सर्व्हिस पाहिजे आहे 20 वर्ष म्हणजे 240 महिने. म्हणजेच याचा अर्थ 180 भागीला 240 होईल. जेव्हा आपण प्रत्यक्ष गणना पाहू तेव्हा या कॅल्क्युलेशन मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल की काय आहे. नेक्स्ट पॉइंट होता राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहणार नाही. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला असेल मधल्या याच्यात किंवा एखाद्या वेळेस त्या कर्मचाऱ्याला सस्पेंड करण्यात आलं असेल, तर अशा वेळेस ही रक्कम त्याला अनुज्ञेय राहणार नाही. पण कुठपर्यंत, कारण त्याचा तर पैसा आहे ना, त्याला द्यावंच लागेल. कुठपर्यंत, त्याला तिथपर्यंत. समजा 54व्या वर्षी त्यांनी राजीनामा दिला किंवा 55व्या वर्षी राजीनामा दिला, परंतु त्याचा कालावधी 58व्या वर्षी कंप्लीट होते, म्हणजे त्याला त्याचे लाभ 54व्या किंवा 55व्या वर्षी मिळणार नाही, ते लाभ त्याला 58व्या वर्षी मिळतील. हा त्यातला म्हणजे महत्वाचा पॉइंट आहे. नियत वयोमानानुसार 10 वर्षाच्या सेवेनंतर या योजनेत म्हणजे RNPS, मी शेड्यूल 1 वाचतो आहे, RNPS नियत वयोमानानुसार 10 वर्षाच्या सेवेनंतर या योजनेत कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास आणि त्याची गणना केल्यास समजा किमान निवृत्ती वेतन 7,500 खाली येत असेल गणनेनंतर, तर त्याला किमान वेतन 7,500 रुपये राहील. त्यानंतर NPS मधून एखादा कर्मचारी 1 मार्च 2024 पूर्वी म्हणजे मागच्या वर्षीच्या पूर्वी किंवा नंतर सेवानिवृत्त झाला असल्यास
त्याला सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट होता येईल. कुठल्या योजनेत? त्याला RNPS मध्ये किंवा UPS मध्ये समाविष्ट, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यालाही समाविष्ट होता येईल. परंतु त्याच्यासाठी 3 कंडिशन्स दिलेल्या आहेत त्यांनी. एक मिनिट, सरांचा फोन आहे. शिंदे सर नमस्कार. हो जॉईन आहे मी, चालू पण झालाय सर. अच्छा हो चालू आहे सर, माझं चालू आहे. 12-15 मिनिटं झाले चालू आहे सर. SK कोण आहे त्यांनी कृपया म्यूट करा बरं. SK ब्रदर. ओके ओके सर. बघा तुम्ही जमलं की जॉईन. ओके सर कुठेतरी बाहेर आहेत आणि ते आता चॅनलच्या बाहेर आहेत, त्यांना ते जॉईन होऊन नाही राहिलेला, तो भाग वेगळा. ते म्हणाले की तुम्ही कंटिन्यू करा. अच्छा अच्छा ठीक आहे. आणि कृपा करून माझं एक आहे की तुम्ही जो कोणाचा माईक असेल ना तो बंद करा, म्हणजे मला सांगायला जे आहे ते सोपं जाईल आणि मला पण एक डिस्टर्बन्स येत आहे. तर मी 10 नंबरची एक कंडिशन वाचलेली होती की NPS मधून एखादा कर्मचारी 1 मार्च 2024 पूर्वी किंवा नंतर सेवानिवृत्त झाला असल्यास त्यास वरील 2 पैकी एका योजनेत म्हणजेच RNPS मध्ये किंवा UPS मध्ये एक विकल्प देता येईल किंवा विकल्प घेता येईल. पण काय आहे त्याच्यासाठी 3 ABC कंडिशन दिलेल्या आहेत की NPS मध्ये त्यांची, म्हणजे याचा अर्थ NPS अंशदान त्या कर्मचाऱ्याचं अद्ययावत असावं, त्यामध्ये खंड पडलेला नसावा किंवा क्वालिफाईंग सर्व्हिसला आवश्यक असलेलं अंशदान कमी नसावं. ही कंडिशन दिलेली आहे. कर्मचाऱ्याने NPS मधील 60%, समजा याच्या अगोदर सेवानिवृत्त झाला 24 ला आणि समजा त्याला सेवानिवृत्त झाल्यानंतर NPS मध्ये त्याला 60%ची रक्कम कॅश मध्ये मिळते आहे. समजा त्याने ती 60%ची परताव्याची रक्कम उचल केली असल्यास ती उचल केलेली रक्कम 10% व्याजासह सरकारकडे परत करावी लागेल. म्हणजे 60%ची रक्कम जर त्यांनी उचलली असेल तर ती 10% व्याजासह शासनाकडे परत करावी लागेल. आणि तिसरी कंडिशन आहे, थर्ड सी कंडिशन्स, की 40% जी रक्कम गव्हर्नमेंटकडे राहणार आहे किंवा राहणार होती, राहते आहे NPS मध्ये, त्याला अॅन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडर असं म्हणतात. अॅन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडर कडे जी रक्कम आहे ती रक्कम प्राप्त होणारी, त्या रकमेवर 40% रक्कम होती, तुम्ही वर्ष होऊन गेलं आहे आणि तुम्ही सेवानिवृत्त झाले आणि या 40% वर अॅन्युइटी प्रोव्हायडर कडून काही लाभ घेतलेल्या 40%च्या रकमेवर 6% प्रमाणे जर तुम्ही लाभ घेतले असेल तर ते लाभ सुद्धा तुम्हाला लाभ शासनास परतावा परत करावा लागेल. तो परतावा परत केल्याशिवाय तुम्ही या योजनेमध्ये अनुज्ञेय होणार नाही. या कंडिशन शेड्यूल 1 मध्ये टाकलेल्या आहेत 20/9/2024 च्या याच्यात. या कंडिशन शेड्यूल 1 च्या आहे. शेड्यूल बी मध्ये काय कंडिशन्स दिलेल्या आहे? शेड्यूल बी म्हणजे आपण UPS चा जर स्वीकार केला तर UPS मध्ये काय कंडिशन्स दिलेल्या आहेत आपण त्या बघणार आहोत. UPS मध्ये थोडासा बदल केलेला आहे, बाकी फार मोठा बदल नाही आहे. पुढे मी तुम्हाला बोलेलच, फार मोठा बदल नाही आहे. पण UPS आपल्यासाठी थोडासा विचाराचा घटक आहे. आपण UPS मध्ये जायचं नाही जायचं ते तुम्ही ठरवायचं, पण थोडाफार बदल आहे. शेड्यूल बी UPS साठी लागू केलेला, त्यात शेवटच्या वेतनाच्या 12 महिन्याच्या सरासरी एवढी रक्कम, शेवटच्या वेतनाच्या म्हणजे आपण ज्या डेटला रिटायर्ड होतो आहे, आपल्याकडे आपण ज्या डेटला रिटायर्ड होतो त्याच्या मागचे 12 महिने, म्हणजे रिटायरमेंटच्या डेट पासूनचे मागचे 12 महिने त्याचा ऍव्हरेज काढला जाईल. कशाचा? बेसिकचा. 12 महिने 1, 2, 3 असे 12 महिन्याचे बेसिक काउंट, त्याची सर्वांची टोटल केली जाईल आणि त्याला भागीला 12 केल्या जाईल. आलेला जो आकडा असेल तो सरासरी असेल. 12 महिन्याच्या सरासरी एवढी रक्कम गणना करून त्याच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळेल. हा UPS चा कंडिशन आहे. 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळेल. या योजनेस पात्र होण्यासाठी कर्मचाऱ्याची अहर्ताकारी सेवा 25 वर्ष असावी लागेल. म्हणजे 25 वर्ष म्हणजे 300 महिने. या योजनेत UPS मध्ये जर आपल्याला पात्र व्हायचं आहे तर आपली सेवा, अर्थकारी सेवा 25 वर्ष असावी लागेल. यामध्ये त्या सेवेत DCPS प्लस NPS कपात आणि आता जर तुम्ही रिटायर्ड नसेल झाले तर पुढची चालू असलेली कपात NPS ची, असा जो घटक असेल तो मिनिमम 25 वर्षाचा असावा लागेल. तेव्हाच या योजनेसाठी आपण पात्र होणार. तिसरी कंडिशन होती याची की कुटुंब निवृत्ती वेतन हे 60% मिळेल. RNPS मध्ये पण 60% आहे आणि यामध्ये पण 60% आहे. 10 वर्षाच्या सेवेनंतर 25 वर्षापेक्षा कमी, मात्र 10 वर्षापेक्षा जास्त सेवा, 10 वर्षाच्या सेवेनंतर आणि 25 वर्षापेक्षा कमीत कमी सेवा झाली आहे आणि अशी जर गणना केली, 10 वर्षापेक्षा जास्त आहे, 25 वर्षापेक्षा कमी आहे आणि मग तुमच्या पेन्शनची गणना केली, ती अमाऊंट
10,000पेक्षा जर कमी येत असेल तर तुम्हाला मिनिमम पेन्शन 10,000 रुपये फिक्स होईल आणि त्या 10,000वर तुमचं जे काही असेल त्याच्या डीए वगैरे तो त्याप्रमाणे मिळेल. त्यानंतर सेवानिवृत्तीनंतर नियमाप्रमाणे ग्रॅज्युएटी सुद्धा प्राप्त होईल. म्हणजे या ठिकाणच्या कंडिशन मध्ये सेवानिवृत्तीनंतर नियमाप्रमाणे ग्रॅज्युएटी आणि ग्रॅज्युएटीसाठी क्वालिफाईंग इयर काउंट नाही केलेले आहे ते तुमच्या नियुक्ती दिनांकापासून तर सेवानिवृत्तीपर्यंत जुन्याप्रमाणे काउंट केलेले आहे. ओल्ड स्कीम प्रमाणे तुमचे या ठिकाणी ग्रॅज्युएटीसाठी जे वर्ष काउंट होतील ते जुन्याप्रमाणे काउंट होतील. नियुक्ती दिनांक ते सेवानिवृत्ती दिनांक. कार्यरत कर्मचाऱ्याला या ठिकाणी अजून एक घटक आहे की कार्यरत कर्मचाऱ्याला 10% रक्कम बेसिक प्लस डीए सेवानिवृत्तीपर्यंत कपात करावी लागेल. म्हणजे ती बाय डिफॉल्ट असेल, सेवानिवृत्तीपर्यंत कपात करावी लागेल. ही कपात तुम्हाला कुठल्याही कारणास्तव कमी करता येणार नाही. ओल्ड पेन्शन मध्ये आपण जेव्हा होतो तेव्हा आपल्याला एक लक्षात येत असेल की आम्ही जेव्हा ओल्ड पेन्शन मध्ये होतो तेव्हा जीपीएफ आम्ही आमच्या इन्कम टॅक्स प्रमाणे दरवर्षी प्लस मायनस करत होतो की जर वाटलं की इन्कम टॅक्स जास्त लागतो तर आम्ही वाढवून टाकायचं, वाटलं की एवढ्या याची गरज नाही जीपीएफ मध्ये तर त्याचं इन्स्टॉलमेंट कमी करून टाकत होतो. पण या ठिकाणी 10%पेक्षा तुम्हाला कमी जास्त करता येणार नाही की बाय डिफॉल्ट असेल 10% तुमची कपात. इट्स कॉल्ड IC इंडिव्हिज्युअल कॉर्पस. येत्या काळात कर्मचाऱ्याच्या अंशदानात हा मुद्दा त्याच्यात टाकलाय त्यांनी. येत्या काळात कर्मचाऱ्याच्या अंशदानात वाढ केली जाणार नाही परंतु सरकार मात्र सरकारच्या अंशदानात वाढ करू शकेल. हा मुद्दा आपलं 10%पेक्षा अंशदान वाढणार नाही, सरकार करू शकेल. सरकारने केलेलं आहे 14%चं वाढ केलेली आहे. 14% सरकारचा हिस्सा असतो ज्याला बेंचमार्क कॉर्पस म्हणतात. BC 14% आहे आणि IC 10%. जे कर्मचारी NPS मधून सेवानिवृत्त झाले असले तरी म्हणजे NPS मध्ये सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांनाही या योजनेत सामील होता येईल. परंतु त्यांना NPS चे मिळालेले सर्व लाभ सरकारकडे जमा करावे लागेल. याच्या अगोदर मी RNPS मध्ये सांगितलं, UPS मध्ये पण तेच घटक आहे. कर्मचारी अंशदान 10% बेसिक प्लस डीए आणि सरकारी अंशदान 14%. सरकारने पुन्हा अजून एक वाढ केलेली आहे. शेड्यूल बी मध्ये आपल्याला एक वाढ केलेली आहे ते 18.5% पर्यंत नेलेलं आहे. म्हणजे बेंचमार्क कॉर्पस जे आहे ते 18.5% पर्यंत नेलेले आहे. पण हे शासनाचं अतिरिक्त अंशदान 8.5 काउंट केलं आहे. म्हणजे IC आपलं 10%, BC पण 10%, जे 14% आहे त्याला 8.5% त्यांनी म्हणजे 4.5% ची वाढ केली. कशासाठी की समजा UPS मध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचं पेन्शन 60,000 फिक्स झालं परंतु त्याच्या असलेल्या जमा निधीमधून त्याला 50,000 आपण पेन्शन देऊ शकतो असं सरकारला वाटलं तर हे एक्स्ट्रा जे 4.5% जे एक्स्ट्रा निधी सरकारने जमा करून ठेवला त्या कर्मचाऱ्याच्या अकाउंटला त्यातला त्या निधीचा वापर करून त्याला 60,000 रुपयाचं पेन्शन दिल्या जाईल. परंतु जर त्यांनी NPS चे लाभ स्वीकारले तर त्याला ते 4.5चं एक्स्ट्रा अंशदान परत मिळणार नाही, ते 14%च असेल. दॅट इज बी केअरफुल. कर्मचाऱ्याला पेन्शन कॉर्पस निवडणे म्हणजे त्याला त्याचं पेन्शन कॉर्पस निवडण्याची मुभा राहील. कर्मचाऱ्याला 60% रक्कम त्यांच्या पेन्शन फंडातून, आता हाही मुद्दा आहे, 1 मिनिट सर फक्त जस्ट तर कर्मचाऱ्याला पेन्शन कॉर्पस निवडण्याची मुभा राहील. अजून घटक त्यात काय दिला होता, कर्मचाऱ्याला 60% रक्कम त्यांच्या पेन्शन फंडातून, त्यांच्या पेन्शन 10% वाला त्यांच्या पेन्शन फंडातून काढता येईल परंतु सेवा काळ आणि कपात याचा ताळमेळ म्हणजे तो तेवढा पैसा वापस करू शकतो का याचा ताळमेळ बसवूनच त्याला त्या फंडातून अग्रिम रक्कम काढण्याची मुभा दिली जाईल. त्यानंतर ॲश्युअर्ड पेन्शन म्हणजे आपल्याला जे पेन्शन मिळणार आहे त्यातला ॲश्युअर्ड पेन्शन विल बी बेस्ड ऑन द डिफॉल्ट मोड. म्हणजे तुम्हाला बाय डिफॉल्ट मोडचा ऑप्शन तुम्ही स्वीकारणार असाल तरच ॲश्युअर्ड पेन्शन, म्हणजे ज्याचा अर्थ ॲश्युअर्ड पेन्शन विल बी बेस्ड ऑन द डिफॉल्ट मोड ऑफ इन्व्हेस्टमेंट पॅटर्न नोटिफाईड बाय द PFRDA. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी याला ही एजन्सी आहे. आपल्याला पेन्शन फंडाच्या याच्यात NPS मध्ये NSDL या एजन्सीला दिलेला आहे तर इकडे पेन्शन फंडाचा सर्व कारभार जो दिलेला आहे तो PFRDA कडे दिलेला आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी यांच्या या गुंतवणुकीप्रमाणे ॲश्युअर्ड पेन्शन पेक्षा फंड जास्त झाला तर
ॲश्युअर्ड पेन्शन म्हणजे 25 वर्षाची सेवा दिलेली आहे आपल्याला. मिनिमम सर्व्हिस तुमची 25 वर्ष. इट्स कॉल्ड द फुल सर्व्हिस, म्हणजे 25 वर्ष 300 महिने. पण एखाद्या कर्मचाऱ्याचे 28 वर्ष झाले, म्हणजे 3 वर्ष त्यांनी आपला 10% हिस्सा जास्त दिलेला आहे. तो या घटक ॲश्युअर्ड पेन्शन मध्ये नमूद केलेला आहे की जर त्या कर्मचाऱ्याचा ॲश्युअर्ड पेन्शन पेक्षा फंड जास्त झाला असेल तर तो कर्मचारी खात्यात जमा होईल, परंतु कमी पडल्यास, म्हणजे पेन्शन पेक्षा जर फंड कमी पडल्यास त्याची भरपाई मात्र शासन करेल. म्हणजे तुम्ही 25 वर्षाचा फंड तुम्ही जमा केला, पण 25च्या पेक्षा तुमची सेवा 28 वर्ष झाली, 3 वर्ष तुम्ही जास्तीचा फंड 10% जमा केला आहे. तो 10% 3 वर्ष जास्त झालेला फंड जो आहे तुमच्या अकाउंटला बाय कॅश तुम्हाला परत येईल, पण त्यावर कुठलंही व्याज मिळणार नाही किंवा त्यावर कुठलाही बोनस असणार नाही. जेवढी रक्कम जमा झाली 25 वर्षाच्या पुढची तेवढी रक्कम इन कॅश तुमच्या अकाउंटला परत येईल, आणि ही बाय डिफॉल्ट मोड मध्ये आहे. आता 1 वर्ष पुढे वाढल्यामुळे त्या डिफॉल्ट मोडचं जे काही सिस्टम त्यांनी जे तयार केलेलं आहे ते पुढे जाईल. तर पेन्शन म्हणून कर्मचाऱ्यास परत मिळेल. कर्मचाऱ्याला युपीएस मध्ये ऑप्शन देता येईल किंवा एनपीएस त्याला कंटिन्यू करता येईल. मी आता पहिली कंडिशन तुम्हाला वाचली होती की जो कर्मचारी एनपीएस मध्ये थांबला असेल त्या कर्मचाऱ्याला 31/3/26 नंतर 31/3/26 नंतर आरएनपीएस मध्ये किंवा युपीएस मध्ये जाता येणार नाही. दुसरा घटक, ज्या कर्मचाऱ्यांनी एनपीएस मधून रिवाइज नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे आरएनपीएस चा ऑप्शन दिलेला आहे त्या कर्मचाऱ्याला युपीएस मध्ये जाता येईल 31 मार्च 2027 पर्यंत. तर या कंडिशन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. उपकर सर, या कंडिशन्स आल्या. मी उदाहरणाला सुद्धा, आता मेन मुद्दा जो आहे तो आहे उदाहरण. आपण बाय एक्झाम्पल पुढे जाऊ, म्हणजे अनेकांच्या प्रश्नांना की माझा फंड एवढा होता तर मी कुठे जायला पाहिजे हा महत्वाचा घटक आहे. की मी एनपीएस मध्ये थांबावं, मी आरएनपीएस मध्ये थांबावं की मी युपीएस ला जावं, हा मुद्दा बाय एक्झाम्पल मी तुमच्या समोर मांडतो आहे. म्हणजे काय होईल की तुम्हाला कळेल की माझा फंड किती होता आणि मी कुठे जायला पाहिजे. मी एक्झाम्पल मांडतो आहे. हे एक्झाम्पल घेतलेले आकडे हे अझम्पशन केलेले आहे, ऍक्युरेट नाही. तुमच्याजवळ तुमचे जे आकडे असतील ते ऍक्युरेट असतील, आणि मग आपल्याला जे काही मनात प्रश्न उद्भवतील ते प्रश्न आपण नंतरच्या याच्यामध्ये आपल्या या सेशन मध्ये प्रश्नोत्तराच्या सेशन मध्ये. आता माझी मीटिंग नाही आहे, म्हणजे माझी मीटिंग आता जी होती बँड असा होता की माझी मीटिंग 6:15 सुरू होणार होती, ती मीटिंग आता माझी नाही आहे. त्यामुळे आपल्याला मला प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी मी अवेलेबल राहील, त्याची मला घाई नाही आहे. म्हणून कुणीही फारच आहे. आणि अजून एक घटक, मी या ठिकाणी बाय एक्झाम्पल घेतल्यानंतर एवढे मोठे लोक आपण जॉईन आहोत, पण कुणी इंडिव्हिज्युअल बघत की माझी एवढी आहे, मी कॉमन क्वेश्चन विचारा त्याचे उत्तर देणार. इंडिव्हिज्युअल साठी काय कॅल्क्युलेशन करता येते ते नंतरच्या याच्यात बघू आपण. पण इंडिव्हिज्युअल 97 किंवा 100 लोकांनी आपण इंडिव्हिज्युअल क्वेश्चन जर आपण केले तर त्या ठिकाणी प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल कॅल्क्युलेशन सांगणं कठीण होईल. म्हणून मी बाय एक्झाम्पल घेतो आहे, त्या एक्झाम्पल मध्ये आपण एक्झॅक्ट बसू शकतो आहे, त्याचा विचार तुम्ही करावा आणि त्याप्रमाणे. आणि कुठे अडचण आली तर मी अवेलेबल आहे. बेस या ठिकाणी मी एक्झाम्पल कडे येतो आहे. ओपकर सर. सर बोला. बरोबर आहे, आपण एक्झाम्पल कडे येतो आहे. हो 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 हो. एक मिस्टर उमेश हा एक आपला शिक्षक कर्मचारी असं गृहीत धरू. मिस्टर उमेश, त्याचं आजच्या घडीला बेसिक आहे सर 60,000 रुपये, म्हणजे त्यांचं बेसिक फक्त 60,000 रुपये आहे. या मिस्टर उमेशची अहर्ताकारी सेवा 15 वर्ष झालेली आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा एनपीएस नंतर आपण आरएनपीएस, एनपीएस आणि युपीएस याच्यात हा कर्मचारी जर गेला तर त्याचे कसे पेन्शन फिक्स होतील ते मी मांडतो आहे. मिस्टर उमेश हा कर्मचारी बेसिक 60,000 रुपये आहे. त्याची अहर्ताकारी सेवा 15 वर्ष झाली, म्हणजे 180 महिने झालेली आहे. एनपीएस मध्ये त्याची जमा रक्कम म्हणजे आजच्या रिटायरमेंटच्या डेटला एनपीएस मध्ये त्याची जमा रक्कम जी आहे ती 35 लाख रुपये आहे. तो सेवानिवृत्त होतो आहे. त्याचं आजचं बेसिक 60,000 रुपये आहे. आणि 15 वर्षाच्या नंतर म्हणजे सेवा झाल्याच्या नंतर 180 महिन्याच्या याच्या काळाच्या नंतर, आणि ही बेसिक म्हणजे काय म्हटलेलं आहे, मी तुम्हाला काय म्हणतोय की ही सेवा अहर्ताकारी सेवा, त्याची सेवा 20 वर्ष पण होऊ शकते आहे, त्याची सेवा 30 वर्ष होऊ शकते, पण अहर्ताकारी सेवा मात्र 15 वर्ष झालेली आहे. त्याचं डीसीपीएस आणि एनपीएस ची अमाऊंट जी कटिंग झाली ती 15 वर्षाची आहे. त्या आधारावर हे कॅल्क्युलेशन्स आहे. आणि अशा वेळेस त्याच्या अकाउंट मध्ये एनपीएस मध्ये 35 लाख रुपये जमा आहेत. आता या कर्मचाऱ्यांनी काय करतायत
या 35 लाखामध्ये 60% रक्कम जर या गृहस्थ NPS मध्येच थांबला, नॅशनल पेन्शन स्कीम जुनीवाली याच्यामध्ये जर थांबला, तर 60% रक्कम या सद्गृहस्थाला मिस्टर उमेशला 60% रक्कम कॅश मध्ये परत मिळेल. ही 35 लाखाच्या 60% म्हणजे 21 लाख रुपये त्या गृहस्थाला कॅश मध्ये मिळेल. 40% रक्कम जी आहे याच्या या 35 लाखामधली 40% रक्कम ही सरकारकडे सीज होईल, सरकारकडे म्हणजे अॅन्युइटी प्रोव्हायडर कडे जाईल आणि अॅन्युइटी प्रोव्हायडर कडे जाईल. ती रक्कम आहे 14 लाख रुपये. 21 लाख रुपये या 35 लाखापैकी 21 लाख रुपये त्या कर्मचाऱ्याला कॅश मिळाली. 14 लाख रुपये अॅन्युइटी प्रोव्हायडर कडे गेले. आता अॅन्युइटी प्रोव्हायडरचा NPS चा परतावा कसा मिळेल, तो 40%च्या या एकमुस्त रकमेवर परतावा कसा मिळेल. 14 लाख रुपये अॅन्युइटी प्रोव्हायडर कडे गेलेले आहेत. आता अॅन्युइटी प्रोव्हायडर जर आपण बाय डिफॉल्ट दिलं तर गव्हर्नमेंटचे अॅन्युइटी प्रोव्हायडर 3 लोक आहेत. गव्हर्नमेंटला अॅन्युइटी प्रोव्हायडर जे दिलेले आहेत सध्या गव्हर्नमेंटचे SBI आहे, UTI आहे आणि LIC आहे. हे अॅन्युइटी प्रोव्हायडर आहेत आणि या ठिकाणी गव्हर्नमेंटने एक लॉक टाकून ठेवलेला आहे. अॅन्युइटी प्रोव्हायडर कडे ही 40% रक्कम जर तुम्ही गेली तर तुमची रक्कम बाय डिफॉल्ट गेल्यामुळे त्याला 6%चं, ज्याला आम्ही व्याज म्हणतोय त्याला ते पेन्शन म्हणताय, 6% तुम्हाला पेन्शनच्या रूपाने मिळेल. पण हे 6% लॉक पिरियड म्हणजे लॉक केलेलं आहे. समजा 60% झालं तरी 6% मिळेल, 7.5% झालं तरी 6% मिळेल, पण 5.5% झालं तरी 6% मिळेल. म्हणजे या ठिकाणी या 40%च्या परताव्यावर अॅन्युइटी प्रोव्हायडरच्या याच्या माध्यमातून 6%चं लॉक लावून ठेवलेला आहे. मग तो आपल्याला आता नवीन आपल्याला प्रोव्हिजन आलेली आहे की तुम्ही या 40%वर तुमचा फंड मॅनेजर तुम्ही निवडू शकता आहात. ही आता प्रोव्हिजन टाकलेली आहे. ती फंड मॅनेजर काय असेल ते पुढे पाहू, पण मी आता तुम्हाला सांगतो आहे की सर जर एक्झाम्पलला जर स्क्रीन शेअर करता आली तर बघा ना सर. सॉरी सर, नाही मला ते नाही जमणार सर. मी लगेच तुम्हाला नंतर ह्या आकडेवारी सहित मला करता येईल, पण स्क्रीन नाही शेअर करता येणार सर मला. ओके सर जे ओके. तर ही 40% रक्कम जी आहे ती अॅन्युइटी प्रोव्हायडर कडे गेल्यानंतर 6% प्रमाणे फिक्स त्याच्यात. तर ही 40% रक्कम आपण 35 लाखापैकी 21 लाख रुपये कॅश उचलली, 14 लाख रुपये अॅन्युइटी प्रोव्हायडर कडे गेली. आता या 14 लाखावर 14 लाख गुणिले 6/100 जर केलं तर वर्षाचा परतावा मिळेल आपल्याला 84,000 रुपये. त्याला भागीला 12 केलं तर त्याची अमाऊंट येते 7,000 रुपये. हे 7,000 रुपये तुमचं पेन्शन असेल, आपल्या भाषेमध्ये ते व्याज आहे. 14 लाखावर आपल्याला 6%चा जो परतावा अॅन्युइटी प्रोव्हायडर कडून येतो आहे तो 14 लाखाचा वर्षाला 84,000 रुपये, त्याचे 12 महिने केले तर 7,000 रुपये आपल्याला पर मंथ हे त्यांच्या दृष्टीने हे पेन्शन असणार आहे. आता दुसरा घटक तुमच्याजवळ 21 लाख रुपये तुम्ही घेऊन टाकले, 21 लाख रुपये तुम्ही कॅश मध्ये घेतले. या 21 लाखाचं तुम्ही कुठेही स्वतःसाठी कुठेही खर्च करून किंवा घर दुरुस्त करतो, गाडी घेतो वगैरे न करता, कारण आपल्याला हे जर तुम्ही उचलले 35 लाख रुपये तर आपल्याला जीवन जगण्यासाठी एक सम अमाऊंट पेन्शन मिळाला पाहिजे. मग हे 21 लाख रुपये जर तुम्ही SIP माध्यमातून वेगवेगळ्या फंडामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं, मी म्हणजे जर तरची गोष्ट आहे आणि मी तुम्हाला NPS सांगतोय कारण तुम्ही कॅश घेतली आहे. जर आपण हे SIP माध्यमातून विविध फंडामधून आपण जर त्याला इन्व्हेस्टमेंट केली, काही ठिकाणी 16% मिळेल, काही ठिकाणी 8% येईल, काही ठिकाणी 10. मी त्याला गृहीत केलं आहे की इन ऍव्हरेज या 21 लाखाला जर आपण SIP मधून 12%चा जर आपल्याला हिस्सा परत मिळायला लागला तर 21 लाखावर आपल्याला या प्रोव्हायडरच्या माध्यमातून 12%ची रक्कम जी परत मिळेल. 21 लाख गुणिले 12/100 केलं तर वर्षाला आपल्याला 2,52,000 रुपये मिळेल. या 2,52,000ला भागीला जर आपण 12 केलं तर आपल्याला 21,000 रुपये होईल. म्हणजे आपल्याला 21 लाखावर पर मंथ 21,000 रुपये मिळते आणि 14 लाखावर 7,000 रुपये मिळते. म्हणजे टोटल पेन्शन आपण घेणार या 35 लाखाचं 28,000 रुपये. 28,000 रुपये. कोणतं ऑप्शन स्वीकारलेलं आहे आपण? NPS स्वीकारलेला आहे. NPS स्वीकारल्यामुळे आपण 21 लाखाची कॅश घेतली, 14 लाख रुपये गव्हर्नमेंट कडे गेले आणि 14 लाखावर गव्हर्नमेंटने दिलेलं 6%चं व्याज म्हणजेच त्यांच्या दृष्टीचं पेन्शन आपल्याला मिळालेलं 21 लाख, त्याच्या रकमेवर आपण जे काही आपण प्रोव्हाइड याच्यात केलेलं आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये टाकून इन ऍव्हरेज मी काढला, कारण त्याच्या रकमा 18%वर गेलेल्या आहेत, 17%वर गेलेल्या, 19%वर गेल्या आणि मागल्या काळामध्ये मायनसवर पण आलेल्या होत्या. पण आपण म्युच्युअल फंड आहे किंवा अजून काय असेल हे सर्व ऍव्हरेज करून मी 12% रक्कम पकडली अॅन्युअल प्रोव्हायडरच्या या माध्यमातून. तर त्यामध्ये
21 लाखावर आपल्याला 2,52,000 भागीला 12 केलं 21,000 मिळणार. 21,000 आणि 7,000 28,000 आपल्या या 35 लाखाचं पेन्शन पहिल्या टप्प्यात. आता मी येतोय RNPS. समजा तुम्ही RNPS स्वीकारलं, समजा तुम्ही म्हणजे या मिस्टर उमेशने RNPS स्वीकारलं. NPSच्या रकमेचं आणि गव्हर्नमेंटने कबूल केलं होतं की तुमच्या शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम हमी देतोय तुम्हाला, की तुमच्या 50% शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम तुम्हाला पेन्शन म्हणून मिळेल, की आमची हमी आहे. आणि त्याच आधारावर 6 दिवसाचा झालेला संप मागे घेण्यात आला. आता RNPS चा फॉर्म्युला काय आहे? बेसिक डिवायडेड बाय 2 इंटू क्वालिफाईंग सर्व्हिस डिवायडेड बाय इसेन्शियल सर्व्हिस. सोपं काम आहे सर, बाकी काही नाही. मी अजून पुढे सांगेल. RNPS चा फॉर्म्युला आहे बेसिक डिवायडेड बाय 2 इंटू क्वालिफाईंग सर्व्हिस डिवायडेड बाय इसेन्शियल सर्व्हिस. आता क्वालिफाईंग सर्व्हिस किती आहे? 15 वर्ष या माणसाने काम केलं मिस्टर उमेशने. क्वालिफाईंग सर्व्हिस याची 15 वर्ष आहे. मग 15 वर्ष म्हणजे 180 महिने आणि इसेन्शियल सर्व्हिस 20 वर्ष दिलेली आहे म्हणजे 240 महिने. आता याचं बेसिक होतं मिस्टर उमेशचं 60,000 रुपये. 60,000 भागीला 2 गुणीला 180 भागीला 240 180 डिवायडेड बाय 240 या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण आलो तर 60,000 डिवायडेड बाय 2 मीन्स 30,000 30,000 गुणीला 180 भागीला 240 याचं उत्तर येत आहे 0.75. हे जर आपण याचा गुणाकार केला तर तो अमाऊंट होतो आहे 22,500. म्हणजे या ठिकाणी या मिस्टर उमेशचं 60,000वरचं बेसिक पेन्शन बसलेलं आहे 22,500 रुपये. आणि मी जास्तीचा विचार न करता आजचा DA मी त्यावर कॅल्क्युलेट केला 53%. तो 53% जर त्यांनी त्या 22,500 वर 53% DA घेतला तर तो होतोय 19,925 रुपये. म्हणजे 60,000च्या बेसिक वर मिस्टर उमेशला आजच्या घडीला पेन्शन मिळेल 42,425 रुपये. हा दुसरा टप्पा होता त्यांचा मिस्टर उमेशचा. पण अजून एक घटक, RNPSच्या SOP आलेल्या नाहीत. RNPS मध्ये SOP आलेल्या नाही आहेत. पण UPS ची योजना आम्ही जशीची तशी स्वीकारतो असे या अमेंडमेंट मध्ये 20/9/2024च्या शासनादेशामध्ये म्हटलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी 25 UPS चा फॉर्म्युला थोडासा वेगळा आहे. UPS चा फॉर्म्युला आणि त्याचे क्वालिफाईंग इयर जे आहेत 25 इयर्स म्हणजे 300 महिने आहेत. आणि तो जर फॉर्म्युला जर लावला या ठिकाणी मिस्टर उमेशला 60,000च्या बेसिक वर जर हा फॉर्म्युला जर लावला कोणता? UPS चा, तर त्यांनी काय होणार आहे? UPS चा फॉर्म्युला लावल्यामुळे त्याचं अर्ध म्हणजे 60,000 भागीला 2 म्हणजे 30,000 तर होईलच. पण क्वालिफाईंग सर्व्हिस त्याची 15 वर्ष म्हणजे 180 महिने आहे. आणि UPS मध्ये क्वालिफाईंग सर्व्हिस 25 वर्ष दिली म्हणजे 300 होते. 180 भागीला 300 आणि IC भागीला BC केलेला आहे. इंडिव्हिज्युअल कॉर्पस डिवायडेड बाय बेंचमार्क कॉर्पस. इंडिव्हिज्युअल कॉर्पस ठरलेला आहे आपला 10%. बेंचमार्क कॉर्पस ठरलेला आहे 14%. म्हणजे हे सूत्र होतं बेसिक डिवायडेड बाय 2 इंटू QS डिवायडेड बाय ES इंटू IC डिवायडेड बाय BC. मी अजून सोप्यामध्ये सांगतो आहे. बेसिक भागीला 2 क्वालिफाईंग सर्व्हिस अहर्ताकारी सेवा जी होती 15 वर्ष म्हणजे 180 महिने भागीला इसेन्शियल सर्व्हिस 25 वर्ष म्हणजे 300 महिने. IC म्हणजे आपला फंड आपण जो 10% टाकतो आहे त्याला इंडिव्हिज्युअल कॉर्पस म्हणताय तो 10% आणि गव्हर्नमेंटचा फंड जो आहे त्याला बेंचमार्क कॉर्पस म्हणताय तो 14%. 10% भागीला 14% केलं तर याचं सूत्र बघा. या सूत्राप्रमाणे आता UPS मध्ये या मिस्टर उमेशचं पेन्शन किती बसणार? उमेशचं अर्ध पेन्शन केलं 60,000च्या अर्ध 60,000 भागीला 2 केल्यामुळे 30,000. 180 भागीला 300 केल्यामुळे 0.6 आणि 10 भागीला 14 केल्यामुळे 0.71. याचा जेव्हा गुणाकार केला तेव्हा मिस्टर उमेशचं बेसिक पेन्शन बसते 12,780 रुपये. आणि त्यावर DA ठेवला 53%. तो DA होतो आहे 6,773 रुपये. म्हणजे UPSच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे मिस्टर उमेशचं शेवटचं पेन्शन बसतं आहे 19,553 रुपये. आता मी तुमच्या समोर पेन्शन वर येतो आहे 3 पेन्शन. यामध्ये आपण NPS स्वीकारलं तेव्हा आपण प्लस मायनस करून सर्व याच्यात पेन्शनचा फंड घेऊन आपण 28,000चं पेन्शन विड्रॉल करतो. आपण RNPS स्वीकारलं
या कंडिशन मध्ये आपण 42,425 रुपयाचं पेन्शन स्वीकारतो आणि युपीएस चा स्वीकार केला तर आपण 19,553 रुपयाचं पेन्शन स्वीकारतो आहे. हे उमेशच्या टर्म अँड कंडिशन्स आहे 15 महिन्यासाठी. आता मी तुम्हाला हे सांगतो आहे थोडस बी केअरफुली पुन्हा. RNPS प्रमाणे समजा हे 35 लाख रुपये आपण या ठिकाणी घेतले, 35 लाखामधले 60% रक्कम आपण NPS मध्ये घेतली. परंतु जर RNPS जर स्वीकारलं तर हे 35 लाख, कारण हे 35चे 35 लाख सरकारकडे डिपॉझिट होतील, यातला एकही रुपया परत मिळणार नाही. मग आता तुम्ही 35 लाख सरकारला डिपॉझिट करून RNPS स्वीकारलं. RNPS ची पेन्शन आहे 42,425 रुपये. मग आता ही 42,425 रुपये पर मंथ आपल्याला मिळणार आणि आपण 35 लाख रुपये कुर्बान केलेले आहेत. हे जर आपल्याला वसूल करायचे असेल तर हे वसूल करण्यासाठी आपल्याला 42,425 प्रमाणे 84 महिने लागतील आणि 84 महिने म्हणजे 7 वर्ष. 35 लाख जर कुर्बान केले तर याचा अर्थ साध्या भाषेत मी तुम्हाला सांगतो आहे की जर आपल्याला पेन्शन घ्यायचं असेल तर त्या माणसाला रिटायरमेंटच्या नंतर काहीही करून 7 वर्ष जगावं लागेल. दुसरा घटक, NPS मध्ये जे 14 लाख रुपये दिलेले आहेत ते वसूल करण्यासाठी 14 लाख रुपये जे दिलेले आहेत ते वसूल करण्यासाठी आपल्याला त्याच्यावर 7,000 रुपये मिळत होतं. आपल्याला जे पेन्शन आहे ते त्यातलं म्हणजे अॅन्युइटी प्रोव्हायडर कडून आपण 7,000 रुपये पर मंथ घेत होतो. हे 14 लाख जर आपण 21 लाख तर कॅश घेतली, आता 14 लाख जर आपल्याला वापस करायचे असेल तर त्याच्यासाठी 200 महिने लागतील आणि हे 200 महिने भागीला जर 12 केलं तर ते 14 लाख वसूल करायला आपल्याला 17 वर्ष लागतील. युपीएस मध्ये जर आपण हे टाकले तर युपीएस मध्ये एक कंडिशन आहे. युपीएस मध्ये 1/10 या फॉर्म्युल्याप्रमाणे त्याच्यात काय होत आहे की एक रक्कम आपल्याला सरकार परत करणार आहे. एक सम अमाऊंट तुमचे जे काही पेन्शन फंड जमा झालेला आहे 35 लाखाचा त्यातला एक सम अमाऊंट ते कॅश मध्ये परत करणार आहे. त्याचा फॉर्म्युला आहे 1/10 इंटू बेसिक प्लस DA. दॅट टाइम बेसिक, ज्यावेळेस आपण रिटायर्ड होलो त्यावेळेस बेसिक प्लस DA, त्यानंतर गुणिला टोटल सर्व्हिस. तुमची जी सर्व्हिस झाली आहे ती टोटल सर्व्हिस गुणिला 2. टोटल सर्व्हिस म्हणजे समजा 20 वर्ष झाली असेल तर गुणिला 2 का 6 महिन्याचा एक इन्स्टॉलमेंट त्यांनी काउंट केलेला आहे. म्हणून 20 वर्ष सर्व्हिस तर 40 इन्स्टॉलमेंट असं ते ग्राह्य धरलेलं आहे. या गृहस्थाची सर्व्हिस 15 वर्ष होती. आता बघा या गृहस्थाचं बेसिक आहे 60,000 रुपये. आजचा DA आहे 53% म्हणजे 31,800. 60,000 अधिक 31,800 म्हणजे या गृहस्थाचं अमाऊंट होणार 91,800 डिवायडेड बाय 1/10 आणि गुणिला 30 हप्ते. 30 हप्ते का घेतले मी, कारण सर्व्हिस 15 वर्ष आहे आणि गुणिला 2 आहे म्हणून 30 हप्ते. बेसिक ठरलं या माणसाचं 9,000 म्हणजे 91,800चं 9,180 रुपये 1/10 प्रमाणे गुणिला 30 हप्ते म्हणजेच या माणसाला युपीएस स्वीकारलं तर 2,75,400 रुपये कॅश मध्ये परत मिळतील 35 लाखापैकी. मग जमा झाले किती, 33,24,600 रुपये त्याचे गव्हर्नमेंटला डिपॉझिट झाले. गव्हर्नमेंटला डिपॉझिट झालेले हे 33,24,000 वसूल करण्यासाठी त्या माणसाला 19,553 रुपये त्याला पेन्शन मिळते आहे. त्याप्रमाणे जर त्याला ते वसूल करायचे असेल म्हणजे आपल्याला आपण जमा केलेले पूर्ण पैसे वसूल व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी सर त्याला 170 महिने लागेल आणि हे 170 महिने 14 वर्ष 2 महिन्याचा कालखंड होतो आहे या कर्मचाऱ्याच्या बाबत. म्हणून मी सजेस्ट करेल की असं जर असेल तर या कर्मचाऱ्यांनी ज्याचं 35 लाखापर्यंतचं जे काही फंड जमा झालेला असेल तर त्याला सोयीची जी होते आहे थोड्याफार यंत्रणेने का विचार करेना परंतु आपल्याला RNPS या ठिकाणी या कर्मचाऱ्याला सोयीचं होते आहे. कारण 3 अमाऊंट आहेत. आपण जर हे पैसे NPS चे पैसे स्वीकारले तर 28,000 रुपये होते. आपण जर हा पैसा कुर्बान करून दिला पूर्ण तर आपल्याला 42,425 रुपये प्रमाणे दर महिन्याला पेन्शन मिळेल आणि ही एक्झॅक्ट पेन्शन असेल. यामध्ये पुन्हा वाढ कुठे होणार, 53% मी DA घेतलेला आहे परंतु पुढचे 5 वर्ष जर असेल तर तो DA वाढत जाणार आणि त्याप्रमाणे ही पेन्शनची अमाऊंट पण वाढत जाणार. त्यानंतर युपीएस मध्ये मी तुम्हाला सांगितलं युपीएस चा फॉर्म्युला चेंज आहे
कारण युपीएसच्या फॉर्म्युल्यामध्ये क्वालिफाईंग सर्व्हिस डिवायडेड बाय इसेन्शियल सर्व्हिस जास्त आहे, त्यामुळे क्वालिफाईंग सर्व्हिसला डिवाइड करता बरोबर सूत्र बदलते आणि त्याचा अमाऊंट कमी होतो. त्यानंतर त्यांनी आयसी डिवायडेड बाय बीसी पण टाकलेला आहे, इंडिव्हिज्युअल कॉर्पस डिवायडेड बाय बेंचमार्क कॉर्पस. त्यामुळे 0.71 वर कॅल्क्युलेशन येतात आणि हे कॅल्क्युलेशन 1 वर यायला पाहिजे. माझं म्हणजे माझ्या डोक्यात असं होतं की यांनी आयसी 10% केला आहे ना, तर बीसी पण 10% फॉर्म्युल्यामध्ये असला तर 1 झाला असता, म्हणजे आपलं पेन्शन वाढलं असतं. युपीएस मध्ये पण तसं केलेलं नाहीये, ते आपला विचार आहे. पुढे जाणार आपण. मी सेकंड एक्झाम्पल घेतलाय, मिस्टर उमेश कायम आहे. त्यांची अहर्ताकारी सेवा आता 20 वर्ष झाली. आता अहर्ताकारी सेवा 20 वर्ष म्हणजे 240 महिने. 240 महिने आता मिस्टर उमेशची सर्व्हिस झाली आहे. याला पण बी केअरफुली ऐका. एनपीएस मध्ये जमा आहे. मागे मी आता 35 लाख सांगितलं. आता उमेशचे या एनपीएस मध्ये 50 लाख रुपये जमा आहे. एनपीएस मध्ये आता उमेशचे 50 लाख रुपये जमा आहे. उमेशची बेसिक सॅलरी 60,000 रुपयेच आहे, त्याला मी बदललं नाही. उमेशची बेसिक सॅलरी 60,000 रुपये आहे. त्यावरचा डीए 53% घेतो 31,800. म्हणजे उमेशचे आजच्या घडीला बेसिक आणि डीए मिळून सॅलरी निघते 91,800 रुपये. मग आता उमेशचा एनपीएसचा परतावा कसा मिळेल? एनपीएसचा उमेशचा एनपीएसचा परतावा 50 लाख गुणिला 60 भागीला 100 ही 60% रक्कम जर घेतली तर उमेशला 30 लाख रुपये नगदी मिळेल. 30 लाख रुपये त्याला उचलता येईल, त्याला नगदीमध्ये मिळेल त्याच्या अकाउंटवर. मग दुसरा घटक आहे 40%चा. 50 लाख गुणिला 40 भागीला 100 ही 40% रक्कम होत आहे 20 लाख रुपये. मग ही 20 लाख रुपये अॅन्युटी प्रोव्हायडर कडे जाणार, गव्हर्नमेंट कडे अॅन्युटी प्रोव्हायडर कडे जाणार. ही 40% रक्कम सरकारकडे गेली. अॅन्युटी प्रोव्हायडरचा रेट आहे 6%. म्हणजे 20 लाख गुणिला 6 भागीला 100 केलं तर ते होतात 1,20,000 पर ॲनम. भागीला 12 केलं तर 10,000 रुपये पर मंथ पेन्शन होईल. कुठल्या याच्यावर? या 40%च्या रकमेवर, म्हणजे 20 लाखावर. आता उरलाय 60%चा रक्कम. तुम्ही 30 लाख रुपये कॅश घेतली. हे 30 लाख रुपये कॅश पुन्हा खर्च नाही करायचे आहे. या 30 लाखाला तुमच्या पेन्शन मध्ये कन्वर्ट करायचे आहे. मी पुन्हा त्याला एसआयपी मध्ये तुम्हाला टाकला आणि त्याचा 12%चा परतावा ठेवला. तो परतावा प्लस मायनस होतो, जास्त होणार, पण मी 12%वरच काउंट केलं. 12%चा परतावा जर घेतला 30 लाखावर ते आपल्याला 30 लाख गुणिला 12 भागीला 100 जर केलं तर ते होतात 3,60,000 पर ॲनम. भागीला 2 केलं तर त्याचं 30,000 रुपये होते आहे आपल्याला पर मंथ. 30,000 आणि वरती मिळालेले आहेत 10,000 अॅन्युटी प्रोव्हायडर कडून. आपण केलेल्या एसआयपी मध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये 30,000 रुपये आणि 10,000 रुपये अॅन्युटी प्रोव्हायडर कडून अशी आपल्याला या आपण एनपीएस मध्ये स्वीकारलेल्या 50 लाखाच्या रकमेवर आपल्याला 40,000 रुपये पर मंथ परतावा मिळेल. इट इज अ लास्ट पेन्शन. पण याचा एक फायदा आहे की 30 लाख रुपये आपल्या रकमेत आहे, आपल्या जवळ आहे. आपण ज्या ठिकाणी टाकलेले आहे तिथे एखादा पेनॉल्टी भरून आपण या 30 लाखातला कुठे वापर करू शकतो. हा एक घटक आपल्या जवळ आहे, कारण 30 लाखाची कॅश आपल्या जवळ आहे. पण आपण नाही घेतली तर 40,000 रुपये आपल्याला यातून परतावा मिळेल. समजा RNPS चा विकल्प स्वीकारला, सर्व्हिस पूर्ण झालेली आहे. या ठिकाणच्या उदाहरणावर आपण 50 लाखाच्या उदाहरणावर जर 50 लाख कुर्बान करून RNPS चा जर आपण विकल्प स्वीकारला तर बेसिक डिवायडेड बाय 2 इंटू क्वालिफाईंग सर्व्हिस डिवायडेड बाय इसेन्शियल सर्व्हिस. बेसिक आहे 60,000 भागीला 2. या ठिकाणी क्वालिफाईंग सर्व्हिस आहे आपली 240, कारण 20 वर्ष म्हणजे 240, आणि भागीलाही आपलं 240, कारण आपली इसेन्शियल सर्व्हिस त्यांनी म्हटलेलं आहे 240. त्याप्रमाणे आपण जर कॅल्क्युलेशन काढलं तर 60,000 भागीला 2 म्हणजे 30,000. 240 भागीला 240 म्हणजे 1. म्हणजेच आपलं बेसिक पेन्शन ठरणार या ठिकाणी RNPS मध्ये 30,000 रुपये. आणि त्याच्यावर मी 53%चा डीए काढला तर तो डीए होतोय 15,900 रुपये. म्हणजे या ठिकाणी या 50 लाखाच्या ठिकाणी आपल्याला 50 लाख कुर्बान केल्यानंतर टोटल पेन्शन मिळणार आहे 45,900 रुपये पर मंथ. कोणत्या याच्यावर? RNPS मध्ये 45,900 रुपये पर मंथ पेन्शन मिळणार. पण पुन्हा मी तिकडे वापस जाणार कुठल्या ठिकाणी? जर त्यांनी युपीएसचा फॉर्म्युला या ठिकाणी ऍप्लिकेबल केला, कारण ते करू शकतात, गव्हर्नमेंट आहे आणि गव्हर्नमेंट प्रत्येक वेळेस कर्मचाऱ्यांना कसं दाबता येईल याचा विचार. त्याने जर तो फॉर्म्युला युपीएसचा ऍप्लिकेबल केला, कोणता फॉर्म्युला होता? बेसिक डिवायडेड बाय 2 इंटू क्यूएस डिवायडेड बाय ईएस इंटू आयसी डिवायडेड बाय बीसी. हा जर फॉर्म्युला ऍप्लिकेबल केला तर तिथे काय होतं तेही बघून घेऊ. 60,000 भागीला 2 गुणिला
इसेन्शियल सर्व्हिस या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला इसेन्शियल सर्व्हिस क्यूएस सर्व्हिस आहे आपली क्वालिफाईंग सर्व्हिस 240 महिने, इसेन्शियल सर्व्हिस ही आपली 240 महिने. मात्र आयसी भागीला बीसी केलं 10/14 होत आहे, कारण 10% भागीला 14%. मग या ठिकाणी काय येणार आहे 60,000 भागीला 2 म्हणजे 30,000. 30,000 240 डिवायडेड बाय 240 इंटू 1 म्हणजे 1 होणार 30,000 इंटू 1 आणि 10/14 केल्यामुळे आपल्याला याचं कॅल्क्युलेशन मिळणार 0.71 म्हणजे 30,000 गुणिला 1 गुणिला 0.71 याप्रमाणे जर आपलं आलं तर त्याचं उत्तर येते आहे 42,254 रुपये. 42,254 ही पर मंथ आपल्याला या ठिकाणी पेन्शन मिळेल 42,254 रुपयाची. पण या ठिकाणी एक कॅश रिटर्न मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की कॅश रिटर्न 3,67,000 या ठिकाणी सर्व्हिस काय 1/10 बेसिक प्लस डीए 60,000 प्लस 31,800 सर्व्हिस आहे 20 वर्षाची म्हणून 20 वर्ष गुणिला 2 असं जर केलं तर 1/10 91,800 गुणिला 40 हा इन्स्टॉलमेंट आहे. 91,840 ला डिवायडेड बाय 10 1/10 असल्यामुळे त्याची अमाऊंट येत आहे 9,180 रुपये गुणिला 40 याची अमाऊंट होणार 3,67,200 रुपये. 50 लाखामधून 3,67,000 कॅश रिटर्न केली तर आपल्याजवळ आपल्याला 46,32,800 रुपये सरकारकडे जमा करावे लागेल आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला 42,254 रुपयाचं पेन्शन मिळेल. ग्रॅज्युएटी आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी यूपीएस मध्ये ग्रॅज्युएटी पण दिलेली आहे. ती ग्रॅज्युएटीचा फॉर्म्युला आहे टोटल सर्व्हिस इंटू हाफ इयर्स इंटू बेसिक सॅलरी म्हणजे आपली सर्व्हिस झालेली आहे 20 वर्ष गुणिला 1/2 इंटू बेसिक आहे. या ठिकाणी बेसिक आणि डीए केंद्र सरकारमध्ये काउंट होते आहे. राज्य सरकारमध्ये ग्रॅज्युएटी कॅल्क्युलेट होताना फक्त आणि फक्त बेसिकचं कॅल्क्युलेशन होते आहे. म्हणून 20 वर्ष गुणिला हाफ गुणिला 60,000 असं जर केलं तर याचे 20 वर्षाचे 10 महिने होतात आपले हप्ते म्हणजे 10 महिने होत आहे. 10 महिन्याचा पगार गुणिला 60,000 म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला ग्रॅज्युएटी मिळणार 6 लाख रुपये. मिस्टर उमेशला ग्रॅज्युएटी मिळणार 6 लाख रुपये. आता या ठिकाणी आपण पुन्हा एक मी तुमच्याकडे वापस येतो आहे कुठल्या गोष्ट आपण एनपीएस स्वीकारलं. एनपीएस मध्ये आपण 20 लाख रुपयाची अमाऊंट आपण सरकारला केलेली होती ज्याला अॅन्युइटी प्रोव्हायडर कडे ती 20 लाख रुपये गेली. हे 20 लाख रुपयावर आपल्याला 10,000चं पेन्शन मिळणार होतं मिळते आहे व्याजाच्या रूपाने. आता हे 20 लाख रुपये जर तुम्ही वसूल करायला लागले 10,000च्या हिशोबाने तर त्याला 200 महिने लागतात म्हणजे 17 वर्ष लागतील. 45,900 रुपये आपल्याला आरएनपीएस मध्ये मिळालेले आहेत महिन्याला. पण आपण 50 लाख रुपये कुर्बान केले. हे 50 लाख रुपये जर वसूल करायचे असतील 45,900 रुपये प्रमाणे 108 महिने लागतील म्हणजे याचा अर्थ 9 वर्ष आपल्याला लागेल. म्हणजे आपण जर सरकारला 50 लाख रुपये दिले आणि आपण आरएनपीएस स्वीकारलं 45,900 रुपयाचं आपण पेन्शन घेतो आहे तर आपल्याला ते 9 वर्षामध्ये वसूल होईल. त्याच्यापेक्षा कमी वर्ष जर आपण जगलो तर असं समजायचं की वरचा पैसा गव्हर्नमेंटला दान झाला. तिकडे 42,254 रुपये प्रमाणे आपण जे 46,32,800 रुपये जे आपण दिलेले आहे सरकारला त्यावर जर आपल्याला ते वसूल करायचे असेल तर त्यासाठी 110 महिने लागतात म्हणजे 9 वर्ष 3 महिने आपल्याला पेन्शन घ्यावी लागेल. इसेन्शियल म्हणजे मला हे म्हणायचं आहे असा हा घटक या ठिकाणी आहे. हे 2 अटी आपण एनपीएस मध्ये 35 लाख रुपये एनपीएस मध्ये 50 लाख रुपये हे जर आपण टाकले तर आपल्याला ह्या 2 कंडिशन्स आपल्या समोर आलेल्या आहेत. मी खोपकर सर माझ्या समोर एक पुन्हा थोडस मोठं उदाहरण आहे. उदाहरण थोडस एक बदललेलं आहे ते सांगतो आणि मी थांबतो मला असं वाटते आहे. हॅलो हा सर बरोबर चालेल आणि त्यानंतर मग आपण प्रश्न घेऊयात. हा मी 2 उदाहरणं केली सर. मी पहिलं उदाहरण दिलं मिनिमम अमाऊंट 35 लाख एक मीडियम अमाऊंट 50 लाख आणि हे उदाहरण आहे सर 70 लाखाचं. म्हणजे ज्या लोकांना म्हणजे ज्या याच्यामध्ये बसतील स्केल मध्ये त्यांनी थोडाफार विचार या अमाऊंट प्लस मायनस होतील सर. पण मी एक उदाहरण घेऊन इथे मिस्टर उमेश आहे एनपीएस मध्ये उमेशची अमाऊंट आहे 70 लाख रुपये जमा आहे. उमेशची अमाऊंट 70 लाख रुपये जमा आहे आणि उमेशची बेसिक सॅलरी मात्र आता 80,000 रुपये आहे आणि ज्युनियर कॉलेजच्या माणसाची सॅलरी जवळपास 80,000च्या जवळ जाते. ज्याची सर्व्हिस 20 वर्षाच्या जवळ गेली असेल त्याच्या 80,000च्या पुढे असेल पण कमी नाही जे रेग्युलर मध्ये असतात.
तर बेसिक सॅलरी मी त्या ठिकाणी अझम्पशन केलेला आहे 80,000 रुपये बेसिक सॅलरी आहे. या बेसिक सॅलरीवर जर डीए काढला आपण तर तो 53% डीए होतो आहे 42,400 रुपये. 80,000 आणि 42,400 म्हणजे त्याची बेसिक आणि डीए ची मिळून सॅलरी होते 1,22,400 रुपये. आता एनपीएस चा परतावा कसा मिळेल? एनपीएस चा परतावा 70 लाख रुपये त्याच्या अकाउंटवर जमा आहेत मिस्टर उमेशच्या अकाउंटवर. याचा 60% हिस्सा 70 लाख गुणिला 60 भागीला 100 ही 60% रक्कम होत आहे 42 लाख रुपये. हे 42 लाख रुपये आपल्याला कॅश मध्ये परत मिळतील. दुसरा हिस्सा आहे 40%चा 70 लाख गुणिला 40 भागीला 100 ही 40% रक्कम होत आहे 28 लाख रुपये. हे 28 लाख रुपये सरकारकडे अॅन्युइटी प्रोव्हायडर कडे जमा होऊन जातील. 40% सरकारकडे जमा झाल्यावर त्याच्यावर या 40%च्या रकमेवर म्हणजे 28 लाखावर मिळणारं पेन्शन किती असेल त्याचं कॅल्क्युलेशन सांगतो आहे. 28 लाख गुणिला 6% भागीला 100 याचं होत आहे वर्षाला 1,68,000 रुपये भागीला 12 करणार महिन्याला पेन्शन मिळणार 14,000 रुपये. म्हणजे सरकारकडून आपल्याला पेन्शन येणार 14,000 रुपये. म्हणजे अॅन्युइटी प्रोव्हायडर कडून आपल्या अकाउंटवर जमा होतील दर महिन्याला कशावर 28 लाख सरकारकडे गेलेल्या एनपीएस मधले त्याचे 14,000 रुपये पर मंथ आपल्याला पेन्शनच्या रूपाने मिळणार. उरले तुमच्याजवळ 42 लाख रुपये. मी 42 लाखाला पुन्हा तुम्ही कॅश घेतली आहे ना, मग कॅश घेतली त्या कॅशचा वापर तुम्ही एसआयपी च्या रूपाने करा कारण तुम्हाला पेन्शन पाहिजे आहे. मग जर त्याला आपण पेन्शन एसआयपी केली पण ही एसआयपी करताना पुन्हा प्लस मायनस जे काही झालेलं आहे प्लस मायनसच्या याच्यामध्ये आपण मी आता मागच्या एका उदाहरणामध्ये 12% घेतली होती इथे मी 10% केली प्लस मायनस करून 10%. या 42 लाखावर आपण एसआयपी केली तर आपल्याला 10%च परतावा मिळेल असं गृहीत धरून 42 लाख गुणिला 10 भागीला 100 केलं ते होता 4,20,000 रुपये भागीला 12 केलं तर 4,20,000 भागीला 12 म्हणजे आपल्याला महिन्याला अमाऊंट येईल त्या एसआयपी मधून 35,000 रुपयाचा 14 लाख रुपये पूर्वीचे आणि आपल्याला 35,000 रुपये आताच्या आपल्या इन कॅश मधले टोटल होणार 49,000 रुपये. आपलं हे एनपीएस मध्ये जर थांबलो तर आपल्याला पेन्शन मिळणार 49,000 रुपये. आता 49,000 रुपयाचं हे जे पेन्शन आहे आणि समजा 12%चा परतावा मिळाला 12%चा जर परतावा आला तर त्या ठिकाणी होत आहे 12%च्या परताव्यावर 5,84,000 रुपये भागीला 12 केलं तर ते 42,000 रुपये आपल्याला मिळणार. आपल्या परताव्याचे 42,000 आणि 14,000 रुपये अॅन्युइटी प्रोव्हायडर कडून असं जर केलं तर 56,000 रुपयाचं पेन्शन होणार दर महिन्याला. पण हे केव्हा 12%चा परतावा एसआयपी मधला 10%चा परतावा असेल तर 49,000 रुपये 12%चा परतावा असेल तर 56,000 रुपये. या दोन कंडिशन्स या ठिकाणी मांडल्या. नंतर जाणार आपण आरएनपीएस मध्ये. आता आपलं बेसिक आहे 80,000 रुपयाचं. 80,000च्या बेसिक प्रमाणे 80,000च्या बेसिक प्रमाणे आता आरएनपीएस चं कॅल्क्युलेशन होणार बेसिक डिवायडेड बाय 2 इंटू क्वालिफाईंग सर्व्हिस डिवायडेड बाय इसेन्शियल सर्व्हिस. याप्रमाणे आपलं बेसिक आहे 80,000 रुपये डिवायडेड बाय 2. क्वालिफाईंग सर्व्हिस आता आपण पूर्ण 240 महिन्याचं घेतो आहे. क्वालिफाईंग सर्व्हिस 240 महिने म्हणजे 20 वर्ष आणि इसेन्शियल सर्व्हिस ही आपली झालेली 240 महिने म्हणजे 20 वर्ष. मग या ठिकाणी 80,000 भागीला 2 गुणिला 240 भागीला 240 केलं तर आपल्याला 40,000 गुणिला 1 म्हणजे आपलं बेसिक पेन्शन होणार 40,000 रुपये. बेसिक पेन्शन 40,000 रुपये आणि त्यावर 53%चा मिळणारा डीए. आजचा डीए घेतलाय मी त्यावेळेचे डीए बदललेले असेल. काहींची सर्व्हिस 10 वर्ष असेल तर 10 वर्षाच्या नंतर डीए 113% वर जाईल. 3%चा विचार केला तर म्हणजे 6%चा विचार केला तर 113% वर डीए जाईल. 8 वर्षाचा विचार केला तर 93% वर डीए जाईल. मी डीए फक्त 6% पकडला. पहिल्या 6 महिन्यामध्ये 3%, दुसऱ्या 6 महिन्यामध्ये असं जर कॅल्क्युलेशन केलं तर तो डीए जातो 113. आपण त्याच्यात विचारात जाणार नाही. तो 10 वर्षाचा घटक असेल. आज मी या ठिकाणी काउंट केलेला आहे. बेसिक पेन्शन आहे 40,000 रुपये. त्याचा डीए आहे 53% म्हणजे तो झाला 21,200 रुपये. या गृहस्थाला 80,000 बेसिक असताना आणि 70 लाखाचं कुर्बान करताना आरएनपीएस मध्ये 70 लाख द्यायचे आहेत आणि तो या गृहस्थ आपल्याकडे पेन्शन घेणार आहे दर महिन्याला 61,200 रुपये. 61,200चं पेन्शन घेणार आणि 70 लाख रुपये त्याचे सरकारकडे जमा होणार. पण 70 लाखामध्ये आपण या ठिकाणी फक्त 61,200 रुपयाच्या पेन्शनवर बाकी कुठलीही कॅश आरएनपीएस मध्ये परत मिळत नाही. यूपीएस मध्ये काय लाभ मिळणार आहे? यूपीएस चा फॉर्म्युला तोच आहे. 80,000च्या याच्यावर मी तुम्हाला यूपीएस कॅल्क्युलेट करून देतो आहे. यूपीएस मध्ये 80,000चं बेसिक आहे
भागीला 2. आता मात्र आपली सर्व्हिस 20 वर्ष झालेली आहे. 20 वर्ष म्हणजे 240, परंतु UPS ची क्वालिफाईंग सर्व्हिस आहे 300 महिने, कारण 25 वर्ष म्हणजे 300 महिने. आता या ठिकाणी IC डिवायडेड बाय BC आहे. IC आहे 10% आणि BC आहे 14%. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 80,000 भागीला 2 म्हणजे 40,000, 240 भागीला 300 म्हणजे 0.8 आणि 10 भागीला 14 केलं ते होते 0.71. याचा गुणाकार करून आपण जर बेसिक पेन्शन काढलं तर ते होतं 22,720 रुपये. म्हणजे 80,000च्या बेसिक पेन्शन असलेल्या माणसाचं पेन्शन 40,050% होते. त्याचं या फॉर्म्युल्याप्रमाणे बेसिक पेन्शन होतं 22,720 रुपये. त्यावर DA कॅल्क्युलेट केला 53% तो होतोय 12,041 रुपये. म्हणजे या माणसाला पेन्शन मिळेल 34,761 रुपये पर मंथ. परंतु UPS असल्यामुळे 70 लाख आहेत. या 70 लाखामधले त्याला 1/10 च्या फॉर्म्युल्याप्रमाणे आणि त्याच्या सर्व्हिस प्रमाणे काही सम अमाऊंट त्याला परत मिळेल. ती सम अमाऊंट साधारणतः 5 लाखाच्या जवळ जाईल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे 70 लाख दिल्यानंतर 5 लाख कॅश मध्ये परत मिळतील आणि 65 लाख तुमच्या सरकारकडे जमा होतील. तेव्हा पेन्शन मिळेल 34,761 रुपये. तर 5 लाख हे जर वापस केले तर 65 लाख आपल्याला सरकारला द्यावा UPS मध्ये. आणि हे जर 34,761 प्रमाणे जर आपल्याला 65 लाख वसूल करायचं काम पडलं, म्हणजेच आपल्याला पेन्शन घेऊन काम पडलं, तर साधारणतः 15 वर्ष 7 महिने लागतील. RNPS चा जर हा घटक विचारात घेतला तरी साधारणतः तिकडे पुढे जाईल. आता खोपकर सर माझ्याजवळ फक्त एक उदाहरण आहे, पण ते आपण डिस्कशनच्या नंतर घेऊ. ते कुठलं? टोकाचं उदाहरण आहे ते म्हणजे एखाद्या व्यक्तीची क्वालिफाईंग सर्व्हिस जस्ट 10 वर्ष 5 महिने झाली. 10 वर्ष 5 महिने सर्व्हिस, 5 महिन्याची सर्व्हिस या ठिकाणी काउंट होत नाही, कारण 6 महिन्याचा एक टप्पा काउंट होतो. म्हणून ती सर्व्हिस फक्त 10 वर्षाची होईल आणि मिनिमम सर्व्हिस 10 वर्ष आहे. 10 वर्षाचा हा घटक असेल तर पुढे काय होईल आपण नंतरच्या टप्प्यात पाहणार. परंतु मी इथे थांबतो. 10 वर्षाची असेल, मिनिमम सर्व्हिस 10 वर्ष असेल आणि त्याच्या अकाउंटवर जर 30 लाख रुपये जमा असेल तर त्यांनी काय करावं? या ठिकाणी मी केलेल्या कॅल्क्युलेशन प्रमाणे सांगतो आहे. 30 लाख, 35 लाख, 25 लाख ज्याच्या अकाउंटवर असेल त्या माणसाने सरळ RNPS चा स्वीकार करावा. एक सम अमाऊंट पेन्शनची मिळते ती घ्यावं आणि सुखी राहावं, कारण या कॅल्क्युलेशन प्रमाणे ती अमाऊंट मायनस होते. UPS मध्ये अजून पुन्हा कमी होते आहे. म्हणून आपण आणि आपली फॅमिली सिक्युअर्ड करण्यासाठी ज्याचा फंड 35 लाखाच्या खाली येतो आहे त्यांनी सरळ RNPS, आणि ज्याचा फंड मात्र 70 लाखाच्या जवळ जातो आहे त्या माणसाने मात्र सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये जर गेलं तर 42 लाख त्याच्याजवळ कॅश असतात आणि उरलेल्या याच्यावर 10% प्रमाणे तुम्हाला 28 लाखावर जे काही रिटर्न्स मिळते आहे ते रिटर्न सुद्धा आहे. त्याचा अजून एक फायदा असा आहे की पहिला माणूस ऑफ झाला, कर्मचारी ऑफ झाल्यानंतर जे काही ऑफ झाला असेल त्याच्यानंतर NPS मध्ये एक घटक दिलेला आहे की तो माणूस ऑफ झाल्यानंतर त्याच्या जो असेसर असेल, नॉमिनी जो असेल, त्यांनी म्हणावं की जे मिळतं आहे 40% रक्कम मला कंटिन्यू करा हे पेन्शन, तर त्यांनी ती 40% पेन्शन कंटिन्यू करावी. किंवा त्यांनी जर ऑप्शन दिलं, रिसेंट टाकलेलं आहे ते, की त्यांनी जर ऑप्शन दिलं की मला ही पेन्शन नको, माझ्या पतीचे जे काही पैसे किंवा माझ्या पत्नीचे जे काही पैसे तुम्ही 40% डिपॉझिट केले ते मला कॅश मध्ये परत पाहिजे, त्यावर कुठलाही व्याज किंवा काही मिळणार नाही, 40% रक्कम पुन्हा तुम्हाला ती पद्धतीची तशी परत मिळेल, ही प्रोव्हिजन या ठिकाणी आहे. अशा प्रकारे मी या प्रोव्हिजन्स मांडल्या, एक्झाम्पल्स मांडले. कदाचित हे एक्झाम्पल सुटेबल एखाद्या मॅडम नसेल, परंतु तुम्हाला मात्र हे चित्र कळून चुकलेलं आहे की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो आणि आपण काय करायला पाहिजे. NPS कुठल्या कंडिशन मध्ये, RNPS कुठल्या कंडिशन मध्ये आणि UPS कुठल्या कंडिशन मध्ये जाता येईल किंवा आपण ऑप्शन स्वीकारावे, याचं थोडंफार चित्र तुमच्याजवळ स्पष्ट झालं असेल असं मला वाटते आहे. एवढं म्हणतो आणि मी थांबतो. आता खोपकर सरांनी पुढच्या बाबत काय असेल तर मला विचारावं, त्यांच्या प्रश्नाची उत्तर मी देईल. धन्यवाद सर. अतिशय सविस्तर विवेचन करून विविध उदाहरणांच्या मदतीनं आपण आमच्या समोर तुलनात्मक आकडेवारी सादर केलेली आहे आणि मला असं वाटतं की या आकडेवारीच्या मदतीनं आमच्या शिक्षकांच्या मनामध्ये जे संभ्रम होते ते बऱ्यापैकी दूर झाले असतीलच. मी काही प्रश्न घेण्यापूर्वी सर आपलं जे युट्यूबवर काही जे व्हिडिओज आहेत त्याची लिंक आपण नंतर शेअर करूयात का? हो चालेल सर. सर मी काय म्हटलं, खोपकर सर उद्या एक माझं लेक्चर आहे सर याच्यावर, त्याच्या या जर आल्यात ना तर ती लिंक शेअर केली तर ती थोडी कमी वेळाची असेल, ते तर शेअर करायला लावतो. चेतनकडे म्हणजे नागपूर शहराचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आहे, चालेल आपण शेअर करायला लावतो सर. पण उद्याचं जे लेक्चर होईल त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग होणार आहे सर. ते जर झालं ना तर ते अजून बेटर. मी
मी हे सर आज म्हणजे आपल्या या सभेसाठी ना आज मी हे वेगळे कॅल्क्युलेशन्स केले सर, हे एक्झॅक्ट वर जाणारे कॅल्क्युलेशन, त्याच्या अगोदरचे कॅल्क्युलेशन वेगळे होते सर. मला असं वाटायला लागलं की आपल्या ज्युनियर कॉलेजच्या माणसाचा पगार 60,000च्या बेसिकवर असेल किंवा 80,000च्या बेसिकवर कॅल्क्युलेट करू, म्हणजे तो लोकांच्या जवळ जाण्याचा असेल, म्हणून हे कॅल्क्युलेशन आज मांडले आणि तुमच्या समोर आलो सर. आता काही प्रश्न आपण घेऊयात. मी त्यांना म्हटलं होतं की चॅट बॉक्स मध्ये काही त्यांनी प्रश्न टाकावेत. ते एक एक प्रश्न मी घेतो. काही प्रश्नांचं तुमच्या विवेचनामध्ये त्याचा उल्लेख आलेलाच आहे, तुम्ही स्पष्ट केलंय. तरी सुद्धा त्यांनी काही प्रश्न विचारलेत. जसं एकाने विचारलंय, एक शिक्षक विचारतात की क्वालिफाईंग सर्व्हिस मध्ये शिक्षण सेवकाचा कालावधी गृहीत धरला जाईल का? नाही सर, कारण शिक्षण सेवकाच्या कालावधीमध्ये त्यांचे पैसे कटलेले नाहीत, डीसीपीएस कटलेलं नाही, एनपीएस पण कटलेलं नाही आहे. जेव्हा म्हणजे नियमित सर्व्हिस झाली तिथून तुमचा पैसा कटला, कारण औषधानावर आधारित जी आहे पेन्शन योजना सर. हा, म्हणजे क्वालिफाईंग सर्व्हिस याचा अर्थ असा होतो की जितकी त्यांचं अंशदान कपात झालेली आहे तो सेवा कालावधी तो गणला जाईल, गृहीत धरला जाईल. अच्छा. त्यानंतर दुसरा एक शिक्षक असं विचारतो की जी आमची पार्शल विड्रॉल 60% आपण एनपीएस म्हणून काढणार आहोत, येस, त्याच्यावर इन्कम टॅक्स लागेल का? नाही सर, आता आपण जेव्हा भरतो आहोत ऑलरेडी इन्कम टॅक्स भरतो आहोत. पूर्वीच्या याच्यामध्ये डीसीपीएस वर इन्कम टॅक्स लागत होता. संघटनेने ओरड केली की तुम्ही 2 टाइम्स इन्कम टॅक्स आमच्याकडून वसूल करता आहात, आणि तेही त्यांच्या कॅल्क्युलेशन मध्ये लक्षात आलं. तेव्हा आपल्याला आता जी हे 60% जी रक्कम मिळेल हे टॅक्स फ्री असेल सर. टोटल अमाऊंट आपल्या अकाउंटला जमा होईल, कारण आपण टॅक्स पेमेंट करून. अहो सर, आता एक अजून खूप सर तुम्ही चांगला प्रश्न विचारला. हे लोक आपल्याला 10% आणि 14% ची अमाऊंट आपल्या याच्यामध्ये पहिले प्लस करतात आणि कॅल्क्युलेशन करताना त्याच्यावर सर आपल्याला इन्कम टॅक्स लावतात सर. त्यामुळे इन्कम टॅक्स बसून कोणी रक्कम आपल्या अकाउंट मध्ये जमा होतो त्यावर इन्कम टॅक्स नाही लागणार. बरोबर. आणि आता रवी पाटील सर, आणि मला एक प्रश्न आहे. हा, बोला. धुळे जिल्ह्याचा एक मोठा प्रश्न आहे. आता तुम्ही सांगितलं की जर कपात झालेली नसेल मधल्या काही महिन्यांच्या, तर त्याच्यावर तुम्हाला व्याज द्यावं लागेल. हो सर. हा, तर आता त्याचा महत्वाचा असा प्रश्न आहे सर. धुळे जिल्ह्याची कर्मचाऱ्यांनी कपात, पूर्ण धुळे जिल्ह्याच्या कर्मचाऱ्यांची कपात झालेली आहे, पण 13 महिन्याची कपात ही वेतन पथकाने जमा केलेली नाही सर एनपीएस मध्ये. सर, आता याच्यात कर्मचाऱ्याचा दोष नाही सर, वेतन पथक दोषी आहे. आता त्याच्यासाठी त्याला दोषी पकडण्यासाठी आपल्याला एकतर महासंघाच्या याच्यावरून पाठपुरावा करावा लागेल, ते रक्कम सरकारने भरून द्यावी, नाही तर कोर्टात जावं लागेल सर, कारण ती चूक कर्मचाऱ्याची नाही आहे सर. आणि हे सगळं कर्मचाऱ्यांचं आहे सर. 13 महिन्याचं आम्ही काढून दिलेलं आहे, आम्ही आंदोलन पण केलं, आम्ही निवेदन पण दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये समजा भविष्यामध्ये आम्हाला त्याच्यावरचं व्याज द्यावा नाही लागणार ना? नाही सर, ती अमाऊंट तुम्ही ऑलरेडी जमा केली आहे, तुमच्याजवळ प्रूफ असेल ना, याच्यासोबत महासंघाच्या सोबत आपण मांडून सरकार समोर मांडू. कर्मचाऱ्यांनी पेमेंट केलेलं आहे. जर त्यांनी नाही सर, कर्मचाऱ्यांनी पेमेंट नाही दिलाय, कुठल्या कारणास्तव कर्मचाऱ्यांनी स्वतः गॅप मारली असेल किंवा काही जर असेल तर त्या संदर्भात आहे. अन्यथा कर्मचाऱ्यांनी तुम्ही पैसा जमा केलेला आहे सर, आणि तो तुम्ही इकडे तिकडे नाही, त्या एजन्सीला नाही, पे युनिटला जमा केलेला, त्याच्यावर व्याज देण्याची आवश्यकता नाही सर. असं वाटतं की त्यांची कपातच झालेली नाहीये असं ते म्हणतायत, बरोबर ना? नाही सर, आमची कपात झालेली आहे. आमची कपात, हा, पण वेतन पथकाने काय केलंय सर, ते चेक दिले पाहिजेत एनपीएस कडे, परंतु वेतन पथकाने ते चेकच दिले नाहीत सर वेतन पथकाकडे, म्हणजे 13 महिन्याची सर. हा, मग सरांनी सांगितलं तो पर्याय बरोबर आहे. यानंतर महेश अभ्यंकर सरांना काहीतरी प्रश्न विचारायचा आहे. वसईवरून महेश अभ्यंकर सर. आपण आपला माईक अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. फ्लोरिन मॅडम. हा सर, नमस्कार. हा, विचारा. हॅलो सर, धन्यवाद. सगळ्यात पहिले खूप छान माहिती, अतिशय सगळ्या चांगले एक्झाम्पल देऊन. फक्त मला एक असं त्याच्यामध्ये क्वेरी सरांना असं विचारायचं आहे की समजा दोघांची अर्ली डेथ झाली, हजबंड आणि वाईफची, तर एनपीएस चा पर्याय जास्त उपयुक्त ठरतो का? कारण आपल्याला एक लमसम अमाऊंट मिळालेली असते आणि ती नॉमिनीला मिळणार आहे, पण जीपीए ही जी रिवाइज पेन्शन स्कीम आहे किंवा युपीएस आहे, त्याच्यामध्ये दोघांची डेथ झाल्यानंतर नॉमिनी म्हणजे जे लिगल एअर आहेत त्यांना काहीच मिळणार नाहीये, तर तो एक फायदा आपण कन्सिडर करू शकतो का एनपीएस मध्ये? येस सर, बिलकुल एक्झॅक्ट सर, एक्झॅक्ट. तुम्ही जो प्रश्न विचारला की अर्ली डेथ मध्ये असेल तर एनपीएसच्या अमाऊंट मध्ये तो तुमचा नॉमिनी असेल सर, दोघांचे जाण्याच्या नंतर